दादा म्हणाले मैं रुकणेवाला नाही, शपथ घेणारच. शिंदे म्हणाले त्यांना सकाळ संध्याकाळच्या शपथेचा अनुभव. एकच हास्य कल्लोळ. मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. आणि त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय. संध्याकाळपर्यंत थांबा, तुम्हाला सगळं कळेल. यावर अजित पवारांनी म्हटलंय की संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकणेवाला नाही, मी तर शपथ घेणारच आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की दादांना अनुभव आहे सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हास्य कल्लोळ झाला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यात 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. आणि असं असलं तरीही मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सामील होणार यावर अद्यापही प्रश्न असल्याचं चित्र आहे. आणि महायुतीच्या पत्रकार परिषदेमधील शिंदेंच्याच वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आले. त्यातच याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मिश्किल टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.